नर्मदे हर. आज सकाळी 6:20 आपली परिक्रमा यात्रा सुरू झाली आणि चालता चालता थोडं उजाळा लागलं आहे आणि हे इथे थंडी आहे मध्य प्रदेशमध्ये खूप जास्त. तर हे जे झाड आहे या झाडावर जाळं आहे, बाबडीचं झाड आहे, त्याच्यावर जाळं आहे, जाळं, आणि त्या जाळ्यावर हे दवबिंदू साचले. त्यामुळे असं हिमालयासारखं स्वरूप आलं आहे. आणि धुकं तीच कंडिशन आहे जी काल होती, तीच कंडिशन धुक्याची आहे. दाट धुकं आहे. नर्मदे हार. समोर अकोल्याचे वार्डेकर काका चालत आहेत. एक अंदाज म्हणून त्यांच्या थोडं पाठीमागं आहे मी. दिसतात, थोडं काळा काळा टिक्का दिसतोय. नर्मदे हार. जवळ गेल्याशिवाय वस्तू दिसत नाही अशी परिस्थिती आहे. नर्मदे हार. नर्मदे हर. काही लोकांच्या कमेंट्स येतात की परिक्रमेमध्ये कोणाला काय दिसलं, कोणाला काय दिसलं. आता बघा, या मार्गाने आम्ही चालतो आहे तर इथे हे कोल्ह, याला CR म्हणतात, हे मरून पडले ट्रकच्या अपघाताने. आणि असे डोळ्यांनी पाहायलासुद्धा मिळतात. काही लोकांना वाघ दिसला, आम्हालासुद्धा एकदा बिबट दिसला होता, पण ते रेकॉर्डिंग न केल्यामुळे, प्रूफ नसल्यामुळे लोकांचा विश्वास बसत नाही. आता याला त्याच्या शरीराला बहुतेक काही झालेलं नाही आहे, पण थंडीमुळे असेल किंवा ट्रकच्या मुकामार लागला असेल, त्याच्यामुळे दगावलं हे. आणि हे श्वापद, हे प्राणी परिक्रमेत सामान्य गोष्ट आहे. नर्मदे हार. आणि थंडी पहा, भयंकर थंडी आहे. मगापासून धुकाचे फोटो व्हिडिओ दाखवले. इथे मेथीचं पीक चाललं आहे शेतकऱ्याचं घेणं. नर्मदे हार. हाँ बोला उनका वो मेरे यहाँ रुक के गए. अच्छे संत महात्मा, अच्छे करोड़पति आदमी मेरे यहाँ रुक के गए. नर्मदे हर. आम्ही इथे रात्री प्रसादी घेतली, थोड्या चपात्या उरल्या होत्या, तर त्या घेऊन इथे बाबाजींना आचार मागितला. तर बाबाजींनी आचार आणि चटणी दिली, परत गरम चपात्यासुद्धा करून दिल्या. आणि बाबाजींनी एक विशेष सांगितलं आम्हाला. या ग्लासमध्ये त्यांनी चहा प्यायला दिला. तर त्यांनी सांगितलं की ये जो बर्तन है वो केवल संत महात्माओं के लिए है. बघा यांचा भाव. जे परिक्रमावासी येतात त्यांच्याकरता. आमच्या घरी येणारे पाहुणे किंवा आमच्या परिवारातील कोणीही व्यक्ती ही भांडे वापरणार नाही. आणि हे कायम परिक्रमावासींसाठी इथे चहाप्रसादी सकाळी 7 ते 8:30-9 वाजेपर्यंत प्रसादी, चहाप्रसादी, बालभोग देतात. आणि हे अशा प्रकारे सेवा करतात. यांच्या अंतःकरणामध्ये परिक्रमावासींबद्दल एवढी भावना आहे की खूप जास्त आदर आहे. जसे आपण देवाची भांडी वेगळी ठेवतो, तसेच बाबाजी ही सुद्धा भांडी वेगळी ठेवतो. बाबाजी, आपका नाम बताइए. खीर सिंह. ये जो नाम ऊपर वेल्डिंग वर्कशॉप वाला आप ही का है? हाँ, मेरे बालक के नाम लिखा. हाँ, आयुष फॅब्रिकेशन. तर खीरसिंग बाबाजींनी या ठिकाणी आम्हाला बालभोग प्रसादीमध्ये भोजनच प्रसादी दिलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आज रात्रि तरह विश्राम आचार्य श्री चंद्र भगवान जी के धाम में. आणि इथे आहे माँ नर्मदा उदासीन आश्रम. या ठिकाणी आजचा विश्राम आहे. आत्ताच इथे भोजन प्रसादी सुंदर प्रकारे पार पडली. अमोल परिक्रमावासी आश्रय असं या आश्रमाचं नाव आहे. आणि या ठिकाणी नर्मदा मैयाचं छोटंसं मंदिर आहे. आणि भेड़ाघाट क्षेत्राजवळ आहे, पण भेड़ाघाट दर्शन हे परिक्रमावासींसाठी योग्य मानलं जात नाही. तरी खाली असणाऱ्या त्रिवेणी संगमामध्ये उद्या सकाळी स्नान करायचं आहे. आणि तिथून स्नान करून परत याच ठिकाणी येऊन आरती करून पुढील मार्गक्रम कमायचा आहे. नर्मदे हा. मातगंगे. या ठिकाणी मैया आहेत, ह्या महंत आहेत. महंत शिलामुनीजी यांच्या हातातून आम्हाला प्रसाद मिळाला. नर्मदे हर.